गावाकडे जाणाऱ्या रेल्वेचा प्रवास, सुंदर निसर्ग, नातेवाईकांची भेट आणि कुटुंबासोबत घालवलेले आनंदाचे क्षण या आठवणींमध्ये सदाशिव इतका हरवून गेला की जणू तो आधीच गावी पोहोचला होता. पण वास्तव अजून समोर उभं होतं. दिवाळीला गावी जाण्याचं स्वप्न त्यानं पाहिलं होतं खरं, मात्र ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याला अजून काही महत्त्वाचे टप्पे पार करायचे होते. रिझर्वेशन आणि रजा, आणि या दोन्हीपैकी एकही गोष्ट त्याच्या हातात नव्हती. आज रविवार असूनही सदाशिव भल्या पहाटे उठला. घाईघाईनं आंघोळ उरकली आणि रेल्वे स्टेशनवर रिझर्वेशनच्या रांगेत उभा राहिला. महिनाभर आधी येऊन सुद्धा वेटिंगचं रिझर्वेशन मिळालं. इकडे घरात डोळ्यांसमोर अभ्यासाची पुस्तकं आणि वया घेऊन आईला ऐकू जाणार नाही इतक्या मोठ्या आवाजात गावी सुट्टीत गेल्यावर काय काय मजा करायची याची चर्चा करत मुलं बसली. दारात बापाला बघितलं मात्र वेड्यासारखी धावली. पप्पा पप्पा तिकीट मिळालं? हा पप्पा मिळालं? दोघांचा एकाच वेळी प्रश्न. अरे मिळालं म्हणजे काय, चला लागा बॅगा भरायला. मुलं आनंदानं उड्या मारत मारत आईकडे बॅगा मागायला गेली. अरे अरे हो हो, आधी परीक्षा तर होऊ द्या, मग बॅगा भरा, आधी अभ्यासाला बसा. मुलांना आईने जमिनीवर आणली. एकदाची 6 महिने परीक्षा आटोपली आणि घरात प्रवासाची तयारी हळूहळू सुरू झाली. आज सदाशिव लवकरच ऑफिसला पोहोचला. पेंडिंग कामाचा निपटारा सुरू केला. त्याच्या हालचालींमध्ये आज कधी नव्हे इतका वेग आणि उत्साह दिसून येत होता. शेजारीच बसणाऱ्या जगतापने त्याचं निरीक्षण करीत विचारलं, काय सदाशिवराव भाऊ, आज खुशीत दिसताय? नेहमीची मरगळ आज हटलेली दिसते तुमची. काय विशेष? नाही हो, विशेष काही नाही. दिवाळीत गावी जायचं म्हणतोय, रजेचा अर्ज टाकायचा आहे म्हणून पेंडिंग कामाचा निपटारा सुरू केला. मी साहेबाला रजा नाकारायचं कारण नको मिळायला. बरं या जाऊन या. यंदा आम्हाला काय गावी जाणं जमणार नाही. वडीलच येत आहेत मुंबईत, त्यांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं राहिले. तुम्ही या, जाऊन या, मजा करा. हो, काय कामात मदत लागली तर सांगा मला. काय? हो नक्की. संध्याकाळी 4च्या सुमाराला सदाशिवनं रजेचा अर्ज टपालातून पाठवला. तासाभराने साहेबाचं बोलवणार. काय काशीद, अहो दिवाळीची 8 दिवस रजा? अहो ऑलरेडी 4 दिवस दिवाळीचे बँक हॉलिडेज मिळालेत ना आपल्याला, मग रजा कशाला हवी एवढी? साहेब गावीच जायचं साहेब. ठीक आहे, पण मग कामाचं काय? हां अहो नेमकं मंथली स्टेटमेंट जायची वेळ आली आणि तुम्ही रजेचा अर्ज मागताय. 4 दिवस झाले हेड ऑफिसकडून फोन येतोय, अजून स्टेटमेंट का आलं नाही, आणि का टपालाही बरंच पेंडिंग दिसतं तुमचं. काल संध्याकाळी टेबल चेक केलं मी तुमचं. साहेब स्टेटमेंट आज संध्याकाळी उशिरापर्यंत थांबून पूर्ण करतो साहेब, आणि टपाला येत्या 3-4 दिवसात डिस्पोज होईल साहेब. ठीक आहे, हा अर्ज राहू द्या माझ्याजवळ. आधी पेंडन्सी बघा तुमची, रजेच्या नंतर बघू. साहेब प्लीज साहेब, 8च दिवसांचा प्रश्न आहे साहेब. शिवाय रिझर्वेशनही करून बसलो साहेब. अरे पण मग आधी रजा मंजूर करून घ्यायची आणि मग रिझर्वेशन करायचं ना. तुम्ही काय साहेबाला गृहीत धरून चालता का? नाही साहेब, सॉरी साहेब, पण थोडा उशीर केला असताना ते रिझर्वेशन मिळालं नसतं साहेब. अहो काल 1 महिनाभर आधी जाऊन सुद्धा वेटिंगचं रिझर्वेशन करून आलं साहेब. ठीक आहे, आता करतो रजा मंजूर, पण यापुढे आधी रजा मंजूर करून घ्यायची आणि मग तुमचे काय ते प्लॅन्स आखत चला, कळलं का? आणि कामाचा स्पीड जरा वाढवा काशीत. हां मान्य आहे, सकाळी वेळेवर येता, संध्याकाळी उशिरापर्यंत थांबता, पण मला हा रिझल्ट दिसत नाही आहेत काय? असं म्हणत साहेबांनी रजेच्या अर्जावर मंजूर असा शेरा मारला, खाली सही केली, त्या खाली शिक्का मारला आणि अर्ज डिस्पॅचला पाठवण्यासाठी पुन्हा टपालात ठेवून दिला. थँक्यू साहेब, थँक्यू असं म्हणत जपानी माणसासारखा 3-4दा कमरेत वाकून सदाशिवनं साहेबाला नमस्कार केला आणि उत्साहातच तो केबिन बाहेर पडला. टेबलकडे जाता जाता एक विचार सदाशिवच्या मनाला शिवून गेला. हा साहेब चांगला आहे, भडकू आहे, पण मनाने चांगला आहे. हा इथे असेस्तोवर पुन्हा एकदा ऑफिस कन्सेशनसाठी अर्ज करून बघायला हरकत नाही. कदाचित मंजूर होईल सुद्धा.
आता सदाशिवच्या कामाचा वेग तिपटीनं वाढला.